गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव येथील नाग्या साग्याजवळ मोठा अपघात, खासगी ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना घडली आहे। दिनांक 14 सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून अंदाजे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून जखमींना नांदगाव शासकीय आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्याला जात असताना हा अपघात घडला असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले। आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी व रहेनुमा फाउंडेशनचे तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व मदत कार्य केले। आमदार कांदे यांच्या 4 अँब्युलन्स वेळेवर पोहोचून जखमींना उपचारासाठी नांदगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना बाहेरगावी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही असल्याचं समजतंय। बस औरंगाबादहून मालेगावला जात होती। साखरपुड्याचा कार्यक्रम होता। 2:30च्या सुमारास नाग्या साग्याच्या जवळ बसचा अपघात झाला आणि अपघाताची बातमी जशी नांदगाव शहरात कळली तसे तिथले रहेनुमा फाउंडेशनचे कार्यकर्ते तरुण वर्ग हे सर्व घटनास्थळी पोहोचले आणि त्या घटनेमध्ये जेवढे जखमी झालेले जास्त लेडीज होते, लहान मुलं होते, त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आणले। 20 ते 25 होते लोक, जे आपले सद्दाम भाई, हयात भाई आणि त्यानंतर जेवढे ड्रायव्हर लाईनचे लोक होते यांनी आपापल्या गाडीमध्ये त्यांना सर्वांना या ठिकाणी पोहोच केले आणि त्यांचं लगेच सरकारी दवाखान्यात एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार करण्यात आले। काही जास्त कोणी दगावलं नाहीये या अपघातामध्ये। एक लहान मुलगी आहे, तिचं पाय फ्रॅक्चर झालेलं आहे, तसंच एक वयस्कर म्हातारी आहे, तिला पण थोडं म्हणजे दुखापत झाली, ती गंभीर स्वरूपाची दुखापत नाहीये आणि सर्वांना सुखरूप असं जे आपापल्या घरी पाठवण्याचं कार्य या ठिकाणी सर्वांच्या मदतीने ते शक्य झालेले आहे आणि या ठिकाणी तरुण जेवढे मुलं होते। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।